आज दसरा, असत्यावर सत्याच्या विजयाचा दिवस। एकीकडे देवी दुर्गेची पूजा तर दुसरीकडे रावणाच्या अहंकाराचा अंत। अत्याचारी कितीही मोठा असला तरी त्याचा नाश अटळ असतो याची आठवण करून देणारा हा सण। पण या विजयाचा नायक कोण होता? तो केवळ एक राजा नव्हता तर सर्वांच्या हृदयात वसलेले एक आदर्श व्यक्तिमत्व होते। तुम्हाला माहितीये का की मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा गौरव केवळ हिंदू धर्मग्रंथांमध्येच नाही तर उर्दू शायरीमध्येही तितक्याच आदराने आणि प्रेमाने केला गेला आहे। आज आपण अशाच काही महान मुस्लिम शायरांची ओळख करून घेणार आहोत ज्यांनी रामाला आपापल्या शब्दांमधून आदरांजली वाहिली आहे। याची सर्वात मोठी साक्ष म्हणजे महान शायर अल्लामा इक्बाल। त्यांनी तर रामाला इमामे हिंद म्हणजे संपूर्ण भारताचे नेते म्हटले आहे। त्यांच्या नज्म मधील काही ओळी ऐका। हे राम के वजूद पे हिंदुस्तान को नाज, अहले नजर समजते हे उसको इमामे हिंद। याचा अर्थ आहे की भारताला रामाच्या अस्तित्वाचा अभिमान आहे आणि जाणकार लोक त्यांना भारताचे इमाम म्हणजेच नेते मानतात। एका मुस्लिम विचारवंताने श्रीरामांना दिलेली ही सर्वोच्च उपाधी भारताच्या गंगा जमुनी संस्कृतीचे प्रतीक आहे। उर्दू शायरांनी केवळ रामाचेच नाही तर त्यांच्या जीवनाशी जोडलेल्या प्रत्येक पैलूचे कौतुक केले आहे। मौलाना जफर अली खान म्हणतात, नक्श ए तहजीब ए हुनूद अब भी नुमाया है अगर तो वो सीता से है, लक्ष्मण से है और राम से है। म्हणजे आज हिंदू संस्कृती टिकून आहे तिचे अस्तित्व सीता, लक्ष्मण आणि राम यांच्यामुळेच आहे असे ते म्हणतात। लोकांच्या मनावर रामाचे राज्य आजही कसे आहे याबद्दल सागर निजामी लिहितात, हिंदियों के दिल में बाकी है मोहब्बत राम की, मिट नहीं सकती कयामत तक हुकूमत राम की। ते म्हणतात की भारतीयांच्या हृदयात रामाचे प्रेम आजही जिवंत आहे आणि प्रलय येईपर्यंत रामाचे राज्य नष्ट होऊ शकत नाही। उर्दू शायरीचा आत्मा हा एकात्मतेचा आणि सर्व धर्म समभावाचा आहे। म्हणूनच सय्यद सफदर रजा म्हणतात, सतगुरु लिख या रहीम ओ राम लिख, एक है उसके हजारो नाम लिख। याचा सरळ अर्थ आहे सद्गुरु लिहा किंवा राम रहीम लिहा, तो एकच आहे, त्याची हजारो नावे आहेत। आज दसऱ्याच्या दिवशी उर्दू शायरीतील रामाचे हे रूप आपल्याला भारताच्या महान आणि सर्वसमावेशक परंपरेची आठवण करून देतो। चला या दसऱ्याला आपण केवळ रावणाच्या पुतळ्याचं नाही तर आपल्या मनातल्या भेदभावांचं, परधर्मियांविषयी असलेल्या शंका कुशंकांचं दहन करूया। मुस्लिम कवींनी दाखवलेली ही सहिष्णुता हेच आपल्या देशाचे खरे सौंदर्य आहे। हिंदू मुस्लिम सौहार्दाची झलक दाखवणारा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रेरणादायी कहाणींसह।